BSc 1 Semester 2 Paper 2 Mineralogy, Light and Polarizing Microscope. This is the last topic of our syllabus. The remaining part of optical mineralogy has been excluded from syllabus, and we have completed remaining syllabus, and this is the last part of syllabus. Light. What is light? Optical mineralogy is the study of properties of minerals in light. Optics means those properties which are related with light. So what is light? लाईट म्हणजे काय? मायक्रोस्कोपमध्ये पोलराइज्ड लाईट वापरून आपण प्रॉपर्टीज स्टडी करणार मिनरलच्या. तर लाईटचं डेफिनेशन आहे, इट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिनॉमिना इन्व्हॉल्विंग एसेन्शियली ऑफ वेव्ज, दॅट इज लाईट वेव्ज. लाईट कशाचा बनलेला आहे? वेव्जचा. त्या वेव्जना म्हणतात लाईट वेव्ज. And it is electromagnetic in nature. There are two types of light. One is ordinary or white light, and another is polarized light, which is used in microscope, that is polarizing microscope. Ordinary light किंवा white light, it is defined as such light in which the vibrations takes place in all possible directions. Vibrations of waves. The waves vibrate in all possible directions, but within a plane essentially at right angles to the direction of propagation. जे सगळ्या डायरेक्शन मध्ये होतो त्याला म्हणतात ऑर्डिनरी किंवा व्हाईट लाईट. and it is divisible into 7 spectrums. म्हणजे 7 स्पेक्ट्रम मध्ये तो आपण बघू शकतो. इंद्रधनुष्याचे जसे रंग असतात, ताना पिही निपाचा म्हणतो आपण त्याला. म्हणजेच एका बाजूला ता म्हणजे तांबडा म्हणजेच रेड, आणि एका बाजूला जा म्हणजे जांभळा किंवा व्हायलेट, आणि बाकीचे कलर त्याच्यामध्ये. असा जो स्पेक्ट्रम असतो त्याला आपण म्हणतो व्हाईट लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट. त्याच्यानंतर प्लेन पोलराइज्ड लाईट. आता आपण मायक्रोस्कोपमध्ये जो वापरणार आहे मिनरलच्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी, तो आपल्याला ऑर्डिनरी लाईट नको आहे, तर आपल्याला तो पोलराइज्ड लाईट पाहिजे. म्हणून आपण ऑर्डिनरी लाईटचं कन्व्हर्शन पोलराइज्ड लाईटमध्ये करणार आहोत. व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट or PPL? Then we are going to study the properties in PPL and BCN. PPL means in plane polarized light, and BCN means between crossed nipples. So it can be defined as plane polarized light is composed of waves in which the direction of vibration is same for all waves. Means it is only one direction in which all waves vibrate, instead of vibrating in all possible direction like that of white light. म्हणजे व्हाईट लाईटमध्ये ज्या ज्या डायरेक्शनमध्ये पॉसिबल आहे त्या त्या डायरेक्शनमध्ये व्हायब्रेशन होतं, पण प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये अशी एकच डायरेक्शन असते याच्यामध्ये सगळ्या वेव्ज व्हायब्रेट होतात. आता ही कंडिशन म्हणजे व्हाईट लाईटचं आपण कन्व्हर्शन करणार आहोत कशामध्ये? PPL म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईटमध्ये. तर ही कंडिशन म्हणजे त्यांना एकाच डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट करायला लावण्यासाठी 3 मेथड्स आपण वापरतो. बाय रिफ्लेक्शन म्हणजे लाईट वेव्हचं रिफ्लेक्शन करून, किंवा ॲब्सॉर्ब करून, किंवा रिफ्रॅक्शन करून. हे ते 3 प्रकार आहेत ज्या पद्धतीने आपण या 3 मेथड्सने किंवा पद्धतीने PPL म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवू शकतो. इथं दाखवलं आहे पोलराइज्ड लाईट. एकच डायरेक्शन दिसते ज्याच्यामध्ये लाईट व्हायब्रेट होतं.
पोलरायझर वापरून पोलरायझर लाईट इथं मिळवलेला दिसतोय आपल्याला डायग्राममध्ये. आता पुढचा पार्ट जो आहे, आता आपण PPL तर मिळवला. आता त्याचं ॲप्लिकेशन, तो PPL जो मिळवला आहे प्लेन पोलरायझर लाईट, तो वापरण्यासाठी आपल्याला गरज आहे पेट्रोलॉजिकल किंवा पोलरायझिंग मायक्रोस्कोपचे. त्याच्यामध्ये आपण प्रिझम्स वापरून हा लाईट मिळवतो आणि मिनरल्सचा म्हणजे थिन सेक्शन मिनरलचे स्लाईड करून मिनरलची थिन सेक्शनची आपण त्याचं स्टडी करतो. आता इथं वेगवेगळे पार्ट दाखवलेले आहेत. आयपीस आहे, हेड आहे, हँडल आहे किंवा आर्म म्हणतात त्याला, ऑब्जेक्टिव्ज आहेत, स्टेज आहे, कंडेन्सर आहे, इल्युमिनेटर किंवा लाईट सोर्स आहे, बेस आहे. असे वेगवेगळे पार्ट इथं आपल्याला दिसतात. स्टँडर्ड पोलरायझर मायक्रोस्कोप किंवा पेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप अशा पद्धतीचा असतो. तर पार्ट्स बघूया आपण. तर स्ट्रक्चरल पार्ट म्हणजे त्याच्या डिझाईनमध्ये असणारे पार्ट्स हे 3 आहेत. हेड, बेस आणि आर्म हा कुठल्याही डिझाईनमध्ये असतोच. तर हेड जे आहे त्यालाच बॉडी पण म्हणतात. आणि जे काही वेगवेगळे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत प्रोव्हाइड केलेले, ते सगळे या हेड किंवा बॉडी पार्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ॲडजस्ट केलेले असतात. आणि अपर पार्ट असतो हा. त्यानंतर बेस आहे, तो सर्क्युलर असेल किंवा रेक्टँग्युलर असेल, सपोर्ट म्हणून तो काम करतो मायक्रोस्कोपचा. त्यानंतर आर्म्स, बेस आणि हेड किंवा बेस आणि बॉडी या 2 पार्टना कनेक्ट करण्याचं काम आर्म्स करतात. वरच्या भागामध्ये हेडच्या काय असतात, आयपीस ट्यूब. हा पार्ट जो आहे आर्मचा, हा बॉडीला सपोर्ट करतो मायक्रोस्कोपच्या. त्यामुळे हे 3 स्ट्रक्चरल पार्ट्स आहेत, हेड, बेस आणि आर्म्स. आता ऑप्टिकल पार्ट म्हणजे ॲक्च्युअली जे आपण स्टडीसाठी वापरतो, मिनरल स्टडी करण्यासाठी किंवा रॉकचं थिन सेक्शनचं स्टडी करण्यासाठी. तर आयपीस, ऑक्युलर असं पण म्हणतात त्याला, टॉपला असतात. मायक्रोस्कोपच्या टॉपला असतात 10x, 5x, 30x असं त्याचं मॅग्निफिकेशन असतं. त्यानंतर आयपीस ट्यूब असते, हे होल्ड करणारे आयपीसला. त्या ट्यूबमध्ये आयपीस फिक्स केलेला असतो. आणि फ्लेक्झिबल असतात ह्या ट्यूब, आपण त्या रिमूव्ह पण करू शकतो. मोनोक्युलर मायक्रोस्कोप असतील तर मात्र ते फ्लेक्झिबल नसतात, रिमूवेबल नसतात. बायनोक्युलर असतील तर मात्र आपण रिमूव्ह करू शकतो. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस असतात, व्हिज्युअलायझेशनसाठी म्हणजे स्पेसिमन जो आहे तो ऑब्झर्व करण्यासाठी आपण त्या वापरतो. मॅग्निफिकेशन, आपण मॅग्निफाय करू शकतो ऑब्जेक्ट. म्हणजे एखादा मिनरल बघायचा आहे किंवा एखादा रॉकमधला पर्टिक्युलर मिनरल बघायचा आहे, तर त्याच्यासाठी तो मॅग्निफाय करायचा आपल्याला. तर 40x पासून 100x पर्यंत आपण तो झूम करू शकतो किंवा मॅग्निफाय करू शकतो. अशा 1 ते 4 ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस बसवलेले असतात मायक्रोस्कोपमध्ये. त्यानंतर ॲडजस्टमेंटचे नॉब दिलेले असतात, म्हणजे मॅग्निफाय करायचं आहे किंवा स्टेज आपल्याला रोटेट करायचं आहे किंवा वर खाली करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळे नॉब्स दिलेले असतात. फाईन ॲडजस्टमेंट आणि कोर्स ॲडजस्टमेंट असे 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर स्टेज आहे, ते सर्क्युलर असतं किंवा रेक्टँग्युलर असतं. स्टेजवर आपण स्लाईड ठेवतो रॉकची किंवा मिनरलची आणि ऑब्झर्व करतो. त्याला साईडला पिन्स प्रोव्हाइड केलेले असतात होल्ड करण्यासाठी ती स्लाईड. आणि ॲपर्चर, स्टेजवर एक होल दिलेलं असतं आणि त्या होलमधून जो लाईट ट्रान्समिट होतो
सोर्समधून, म्हणजे खाली मिरर असतो त्याच्यातनं तो लाईट ट्रान्समिट होऊन त्या स्टेजपर्यंत पोचत असतो त्या ॲपर्चरमधून. तर हे सगळे स्ट्रक्चरल आणि ऑप्टिकल असे महत्त्वाचे पार्ट्स आहेत पोलरायझिंग किंवा पेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोपच्या. दोन्हीचा अर्थ एकच. पेट्रोलॉजिकल स्टडी आपण करतो, पेट्रोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ रॉक्स, त्याचा आपण ऑप्टिकल स्टडी करतो म्हणून त्याला पेट्रोलॉजिकल मायक्रोस्कोप असंही म्हटलं जातं. तर हा आपल्या सिलेबसमधला लास्ट टॉपिक होता. इथं आपला सिलेबस एक्सक्लुडेड सिलेबस ओढून बाकीचा सिलेबस आपण संपवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि काय डाऊट्स असतील आत्तापर्यंत झालेल्या सिलेबसमध्ये तर विचारायचे.